हिरव्या वाटाण्याच्या सीझनमध्ये अशा प्रकारे कुरकुरीत मटर रोल नक्कीच खायला आवडेल. लहान असो वा मोठे सर्वांनाच अगदी आवडीने खाता येईल असे हे मटर रोल. अगदी झटपट होणारे आणि बनवायला अगदी सोपी अशी ही आपली रेसिपी आहे. स्नॅक्स टाईम असेल, टिफिनला असेल किंवा पिकनिकसाठी कशासाठी देखील ही रेसिपी अतिशय उत्तम आहे. चला तर मग वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी मटर रोलची रेसिपी सुरू करूया. पण त्याआधी अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सगळ्यात आधी तर इथे मी मैदा घेतलेला आहे. आपण रोलसाठी जी पारी बनवणार आहोत त्यासाठी इथे आपण आता हे पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी आता इथे मी थोडंसं ओवा क्रश करून टाकलेला आहे. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि तेल टाकायचं आहे. आता हे सर्व कोरडंच असताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पाणी टाकल्यावर सर्व व्यवस्थित मिळून येईल. आता हे कोरडं मस्तपैकी छान मिक्स झाल्यानंतर यात आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. आता पारीचे पीठ आपण घट्टसर मळणार आहोत, त्यामुळे पाणी थोडं थोडं टाकून आणि मग हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे रोल्स अजून कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही यात थोडंसं तांदळाचं पीठ देखील टाकू शकताय. आता तुम्ही बघू शकताय घट्टसर असं मी इथे व्यवस्थित असं आपलं पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता त्याला थोडंसं अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळून अशा प्रकारे ठेवायचं आहे. आता इथे आपला गोळा तयार झालेला आहे. हा आता असाच झाकून ठेवून द्यायचा आहे. आता यानंतर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. आपण आता इथे मटर रोलमध्ये जो मसाला आहे तो बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात जिरं टाकायचं आहे. आता जिरं छान तडतडल्यानंतर त्यात हिंग टाकायचं आहे, धणे पावडर टाकायची आहे, बडीशोप टाकायचं आहे आणि इथे मी मटर शिजवून घेतलेले आहेत आणि बटाटे देखील शिजवून घेतलेले आहेत. आता इथे तुम्ही फ्रोझन मटरचा देखील वापर केला तरीही चालेल, पण सध्या सीझनमध्ये आपल्याला छान मटर मिळत आहे म्हणून मी इथे ताज्या मटरचा वापर केलेला आहे. आता इथे मी मॅशरने अशा प्रकारे मॅश करून घेणार आहे, जेणेकरून त्याचा अशा प्रकारे व्यवस्थित असा गोळा तयार होईल. आता हे सर्व मॅश झाल्यानंतर यात लाल तिखट टाकायचं आहे, नंतर हळद टाकायची आहे, नंतर गरम मसाला टाकलेला आहे. इथे मी चाट मसाला वापरलेला आहे. तुमच्याकडे तो नसेल तर आमचूर पावडर घेतलं तरीही चालेल. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्या मटर आणि बटाटे दोन्ही शिजलेले आहेत. फक्त सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यात जिरं पावडर आणि मीठ टाकलेलं आहे. आता हे देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथे लिंबूचा रस देखील मी वापरलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे देखील व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे आपलं मिश्रण तयार आहे. आता हे गार झाल्यानंतर आपण इथे रोल बनवायला घेणार आहोत. पण त्याआधी अशा प्रकारे इथे मी आपलं जे सारण होतं त्याचं अशा प्रकारे लांबट असे गोळे करून घेणार आहे. तुम्हाला आता रोल केवढ्या साईजचे हवे त्यानुसार तुम्ही हा रोल छोटा किंवा मोठा करू शकताय. आता इथे मी साधारण मीडियम साईजचे करते. त्यासाठी अशा प्रकारे सर्व आपले मटरचे जे रोल आहे ते रोल करून ठेवणार आहे. आता तुमच्या घरी जर पार्टी असेल तर अशा प्रकारे तुम्ही रोल करून ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरी 1 ते 2 दिवसांनी मटर रोल बनवायला घेतले तरीही चालेल. आता इथे आपले सर्व रोल झालेले आहेत आणि आपलं पीठ देखील व्यवस्थित भिजलेलं आहे. आता इथे मी व्यवस्थित अशी आपली पोळी लाटून घेणार आहे. आता ही पोळी खूप बारीक किंवा खूप जाड नाही ठेवायची, साधारण मीडियम आकाराची अशा प्रकारे मी लाटून घेणार आहे. शक्यतो कमी पीठ लावून ही व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे. सर्व बाजूंनी एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे. आता साधारण एवढी मी अशा प्रकारे लाटून घेतलेली आहे. आता याला आपण आकार देणार आहोत. त्यासाठी इथे साईडचे जे आपले कडा आहेत त्या कडा काढून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्याला एकसारखे असे रोल कट करता येतील. त्यासाठी इथे मी चौकोनी आकार देऊन अशा प्रकारे त्याचे जे साईडचे गोलाकार काठ होते ते काढून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आता स्क्वेअर मिळालेला आहे. आता यात तुम्हाला रोल केवढ्या साईजचे हवे आहेत त्याप्रमाणे तुम्ही इथे कट करू शकताय. मी साधारण मीडियम साईजचे करते, त्यासाठी अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत आणि त्यात आपलं जे मटर रोल होता तो टाकायचा आहे आणि याला अशा प्रकारे व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा आहे. अगदी आवडीने खातील अशी ही आपली मुलांना आवडणारी रेसिपी आहे आणि तुमच्या घरी स्टार्टर म्हणून सुद्धा ही खूप छान रेसिपी तयार होणार आहे. आता सर्व हे व्यवस्थित अशा प्रकारे रोल करून घ्यायचे आहेत.
आता इथे मी अशा प्रकारे याला खालून व्यवस्थित पॅक करून घेणार आहे, जेणेकरून ते आपण तेलात टाकल्यावर सुटणार नाही आणि थोडाफार जर मटरचा भाग बाहेर आला असेल तर तो हाताने अशा प्रकारे आतमध्ये प्रेस करून रोल करून घ्यायचा आहे. आता हे रोल तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून व्यवस्थित असं थोडे कडक झाल्यावर आणि मग तळायला घेतले तरीही चालेल. आता यानंतर आपण रोलसाठी स्लरी तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकून घट्टसर असं थोडंसं हे पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे. आता यातल्या गुठळ्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे याची स्लरी तयार झालेली आहे. आता आपले जे रोल होते ते रोल मी 1 तास व्यवस्थित असे फ्रीजमध्ये थोडे सेट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ते स्लरीत अशा प्रकारे बुडवून घेतलेले आहेत, जेणेकरून त्याचा जो वरचा कोट आहे तो व्यवस्थित पॅक होतो आणि आपले जे रोल आहेत ते देखील व्यवस्थित कुरकुरीत होतात. आता आपले मी स्लरीमध्ये रोल बुडवत होते तेव्हाच मी इथे तेल देखील गरम करायला ठेवलेलं होतं आणि अगदी सांभाळून अशा प्रकारे हे रोल आता तेलात टाकायचे आहे. आता इथे गॅस मी मीडियम टू लो ठेवलेला आहे आणि रोल टाकल्यानंतर त्याला अशा प्रकारे चमच्याने थोडेसे व्यवस्थित वरून तेल टाकणार आहे, जेणेकरून याला व्यवस्थित असं वरून देखील कुरकुरीतपणा येईल. आणि अशा प्रकारे एक साईडने तळून झाल्यावर आपण आता यानंतर दुसरी साईड देखील त्याच प्रकारे तळून घेणार आहोत. आता अशा प्रकारे दोन्ही साईडने वरती तेल टाकून मी सर्व रोल्स तळून घेणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकताय कलर खूप सुंदर आलेला आहे आणि रोल देखील आपला आता व्यवस्थित तळून झालेला आहे. आता तो मी अशा प्रकारे काढून घेणार आहे, जेणेकरून त्यातलं जे एक्स्ट्राचं तेल असेल ते तेल व्यवस्थित निथळून जाईल. आता हे रोल आपले तयार आहेत आणि असेच मी आता सर्व रोल तयार करून घेतलेले आहेत. तर नक्कीच तुमच्या बच्चे पार्टीसाठी किंवा घरात स्टार्टर म्हणून खाण्यासाठी देखील ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपी. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.